जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरव. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या यूट्यूब चॅनेलवर मी कालिकानंद आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओ बनवण्याचं कारण तसं महत्त्वाचं आहे की कालच एक मी व्हिडिओ बनवला होता, पोस्ट सुद्धा केला होता की माझ्यावरती एक गुरु आध्यात्मिक क्षेत्रातील असे त्यांचा आरोप केला त्यांनी माझ्यावरती की तुम्ही तुमच्या शिष्यांना, म्हणजे मी माझ्या शिष्यांना सांगतोय की जाऊन त्यांना वाईट कमेंट करा. तर मी काल व्हिडिओमध्ये क्लिअर सांगितलेलं आहे की बाबा मी असं काय कृत्य करत नाही, परंतु संबंधित गुरुवार्यांना मला एक विनंती करायची की तुम्हाला जर का असं कोण करत असेल, वाईट कमेंट वगैरे करत असेल आणि जर तुम्हाला वाटतंय मी करतोय, सर्वप्रथम तुम्ही त्या काही ज्या कमेंट्स होत्या तुम्हाला वाईट केलेल्या त्या तुम्ही मला दाखवायला पाहिजे होत्या, नाही का? की मला पाठवायला पाहिजे होते की तुमचे शिष्य हे असं असं करतात आणि तुम्हाला त्यांच्यापासून त्रास होतोय. मला तुम्ही सांगितलं असतं तर मी माझ्या शिष्यांचे कान पकडले असते, त्यांना सांगितलं असतं की असं करू नका, आणि जर केलं असतं तर त्यांना मी झापलं असतं किंवा त्यांचा मी खरपूस समाचार घेतला असता जर तसं काय करत असतील तर. मी माझ्या शिष्यांना विचारलं तुमचा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर संध्याकाळी कॉल करून की बाबा तुम्ही कुणी काय असं काय केलंय का? तर मला माझ्या शिष्यांनी सांगितलं की हे काय आम्ही असलं केलेलं नाही आणि वाईट कमेंट आम्ही त्यांना केलेलं नाहीत किंवा काय नाही, की दुसऱ्या कोणी केले असते तर आम्हाला काय त्याच्याशी आम्हाला ते काय माहिती नाही, पण आम्ही वाईट कमेंट त्यांना केलेल्या नाहीत. आणि राहिला प्रश्न, जरी माझे शिष्य असतील किंवा इतर कोणी असेल, सोशल मीडियावरती प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं, कुणी काय पोस्ट करावं हे पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य, प्रत्येकाला कमेंट कराव्यात ह्याला सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्य. परंतु कमेंट करत असताना याची काळजी घेणं आवश्यक आहे की आपल्या कमेंटमुळं कोणाच्या भावना तर दुखावल्या जाणार नाहीत ना, किंवा तुम्ही निरर्थक किंवा एखाद्याला म्हणजे तुच्छ लेखण्यासाठी कमेंट तुमच्या नसाव्यात. एकतर तुम्हाला पटलं तर तुम्ही ती बघा, नसेल पटलं तर विषय सोडून द्या. त्या मताचा मी माणूस आहे आणि आतापर्यंत आपण अशा पद्धतीनेच करत असतो. सर्वप्रथम मी एक गोष्ट सांगू इच्छितो, आतापर्यंत मी इतक्या दिवस माझा यूट्यूब चॅनेल आहे, मी कधी कुठल्याही महाराज असेल, साधू असेल, संत असेल, गुरुवर्य असेल, कुणी असेल, मी कधी कोणाची या ठिकाणावर निंदा नालस्ती केलेली नाही माझ्या चॅनेलवर. आणि वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा आपण ह्या गोष्टी पाळतो. का पाळतो ह्याचं कारण मी सांगतो. तुम्ही पण एक आध्यात्मिक गुरु आहे, मी पण एक आध्यात्मिक गुरु आहे, माझे सुद्धा शिष्यवर्ग आहे, तुमचा सुद्धा शिष्यवर्ग आहे. जर तुम्ही मला तिकडून शिव्या द्यायला लागला तुमच्या चॅनलवरून आणि मी माझ्या चॅनलवरून जर तुम्हाला शिव्या द्यायला लागलो, तर हे बघणारा जो समाज आहे, समाज जो बघणार आहे, हे समाज बघणारा तुम्हाला पण नावं ठेवणार, मला पण नावं ठेवणार. तुमची इज्जत राहणार नाही, माझी इज्जत राहणार नाही. कारण की आपण काय पॉलिटिक्स मध्ये काम करत नाही, आपण पॉलिटिकल क्षेत्रात नाही, त्यामुळे वर्चस्वाच्या लढाईचा काही संबंधच नाही. वर्चस्व कोण श्रेष्ठ ह्याच्याशी मला तर काही घेणं देणं नाही. तसलं आपल्या मनात नसतंच की मी श्रेष्ठ, हा कनिष्ठ, मला लय कळतं, ह्याला काय कळतं, हे नाही. तिथं भगवतीच्या पुढे सगळेजण आज्ञाच आहेत, अज्ञानच आहेत, नाही का? स्वतः आदिगुरु शंकराचार्य सुद्धा बोललेत, मला यंत्र माहित नाही, मंत्र माहित नाही, तंत्र माहित नाही, काय नाही, फक्त मी तुला शरण आहे. शरणागत भावनातनं देवीची उपासना केली जाते. त्यामुळे मला लय कळतं असं माझा काय आविर्भाव नाही, तुम्हाला बाबा कमी कळतं किंवा असंही काय नाही. मला फक्त एवढं माहिती की मला काय करायचं हे मला माहिती आणि त्या पद्धतीने मी करत असतो. जे मला जे आवश्यक आहे ते मला माहिती पुरेसं आहे आणि पुरेसे माझ्यासाठी त्या पद्धतीने त्या गोष्टी चालू असतात. हे या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तर तुम्ही जर तुम्हाला काही कुठल्या गोष्टीची शंका असेल, आक्षेप असेल, तुमचे माझे वैचारिक मतभेद जरी असले काही गोष्टींवरून, तर तुम्ही हे मला कॉलच्या माध्यमातून क्लिअर करू शकला असता, पण तुम्ही तसं केलं नाही. तुम्ही इथं येऊन समोरासमोर बसून काही गोष्टी बोलू शकला असता, तुम्ही तसं न करता तुम्ही डायरेक्टली असं करत असताल यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियावर, तर ही तुमच्यासाठी पण चांगलं नाही, माझ्यासाठी पण चांगलं नाही.
समाजापुढे प्रतिष्ठा आपली काय राहणार आहे? तुमची तरी काय राहणार आहे, माझी तरी काय राहणार आहे, नाही का? तर हे तुम्ही पण सनातन धर्मासाठी काम करताय, मी पण सनातन धर्मासाठी काम करतोय. तुम्ही देवीचे भक्तीचा प्रचार करताय, मी सुद्धा देवीच्या भक्तीचा प्रचार करतोय. आणि तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये एक बोलला होता की हजारो तुम्ही जगद्गुरू व्हावा. जगद्गुरू बनण्याची माझी इच्छा नाही, तशी लालसा नाही. तसं जर असतं तर मी सरसकाट दीक्षा देत सुटलो असतो. मी तसं करत नाही. मी सगळ्यांना लगेच दीक्षा देतच नाही. माझे दीड वर्ष शिष्यगण वेटिंगला आहेत दीक्षासाठी. मी एकाला पूर्ण ही करून दीक्षा देण्याचा माझा भर आहे. त्या पद्धतीने करतो. दीक्षा मी अशी देत नाही की बाबा त्यामुळे जगद्गुरू व्हायचा विषयच नाही. दीक्षा मोजक्याच लोकांना मिळतील, नाही का? सगळ्यांना नाही मिळत. नशीब ज्याला बाबा आहे, मला पटेल त्याची आचार विचार तवा त्याला मिळत दीक्षा. आता तुम्ही एक विषय घेतला होता ऑनलाईन दीक्षेचा. तर ऑनलाईन दीक्षा मी तुम्हाला बोललो होतो, आत्ताच बोललो की तुमचं माझं काही मतभेद, वैचारिक मतभेद असू शकतात. तर माझ्या ह्या वैचारिक मतभेदांतर्गत हा एक मुद्दा आहे. तुम्ही त्याला स्वतंत्र, ते तुमच्या पद्धतीने त्या गोष्टी तुम्ही करताय, त्याच्या बाबतीत मला काही भाष्य मानायचं नाही किंवा काय नाही. पण तुम्ही जे बोलला व्हिडिओमध्ये की तुम्ही ऑनलाईन दीक्षा मी जाहीर करावी, तर मी तुम्हाला विनम्रतापूर्वक सांगतो की मी ऑनलाईन दीक्षा देऊ शकत नाही. ऑनलाईन दीक्षा ही मी देऊ शकत नाही. का देऊ शकत नाही? कारण की जे दीक्षेचे जे विधी आहेत किंवा जे विधान आहेत ह्या मार्गामध्ये, ते समोर बसून काही गोष्टी करणं आवश्यक आहे. समोरासमोर उपस्थित असणं आवश्यक आहे. तर शिष्याने गुरुच्या सानिध्यात, तेव्हा त्याला ती दीक्षा होऊ शकते. दीक्षा अशी ऑनलाईन देण्याचं विधान तर माझ्याकडे नाही. किंवा आतापर्यंत मी जेवढे तंत्राचार्यात राहिलो, भेटलो, बोललो, जाणलंय, मला जर कुठला हायर लेवलचा तंत्राचार्य किंवा एखादा कुठलाही मोठा साधू, ज्याला हिंदू धर्माचं, वैदिक धर्माचं आणि तंत्रशास्त्राचं दोन्हीचं ज्ञान आहे पूर्ण, अशा जर व्यक्तीने कुणी जर मला सांगितलं आणि सिद्ध करून दाखवलं की ऑनलाईन दीक्षा दिलेली चालती, तर मग मी ऑनलाईन दीक्षा देण्याबाबत विचार निश्चितपणे करीन. नाही करणार असं नाही. परंतु जे काही आपण कृत्य करणार आहे त्याला शास्त्राचा आधार पाहिजे, असं माझं मत आहे. बिना शास्त्राचा आधार नसेल त्याला, तर ती दीक्षा फेल जाऊ शकते आणि त्याचा काही उपयोग होणार नाही, असं माझं मत आहे. त्यामुळे माझा रोग असा असतो की शास्त्राला धरूनच त्या गोष्टी व्हाव्यात, म्हणून मी ऑनलाईन दीक्षा आतापर्यंत कोणाची केली नाही आणि करत नाही. पैसे नको आहेत का मला? मी ऑनलाईन दीक्षा दिल्यावर मला मिळणार नाहीत का क्लायंट? मिळतील ना. परंतु काय होतं माहिती का बंधू, त्या माध्यमातून जर का हे शिष्य कामाख्यासारख्या ठिकाणी गेले, कलकत्त्याच्या सारख्या ठिकाणी गेले, तारापीठ सारख्या ठिकाणी गेले, नाही का, जिथं तंत्रपीठ आहे, मोठे तंत्रपीठ, अशा ठिकाणी जर गेल्यानंतर जर का त्यांनी त्यांचं जर ती अर्ध कच्चं जर त्यांनी तिथं करायला सुरुवात केली, पूजा पद्धती जर त्यांना व्यवस्थित माहिती नसेल, त्याची दीक्षा व्यवस्थित झाली नसेल आणि ते जर तिथं येडे चाळे करायला लागले साधनेच्या नावाखाली, तर तिथं हसू होईल त्यांचं. आणि तिथं त्यांचं हसू झाल्यानंतर गुरुची सुद्धा त्या ठिकाणी निंदा होईल. गुरु ते असंच म्हणणार ना, कोण आहे हा गुरु, कुणी शिकवलं तुला? मग त्याने हशा होऊ शकतो अशा माणसांचा. म्हणून मी ह्या गोष्टी टाळत असतो. म्हणून मी एक गोष्ट समोर बसून त्या करून घेत असतो, एक वैयक्तिक लक्ष देऊन. म्हणून ह्या पद्धतीने मी त्या गोष्टी करत असतो. आणि असंही नाही की लगेच करतो, मी आधी जप करून घेतो. माझा एक नियम आहे, 23 लाख काली नामाचा जप केल्यानंतर मग मी पुढे त्या गोष्टी घेतो, मोठ्या छोट्या. आणि विषय कसा आहे माहिती का, असा हा विषय. म्हणून त्या कारणास्तव मी ऑनलाईन दीक्षा देत नाही. आणि याबाबत मी विचार पण करतोय की ऑनलाईन दीक्षा द्यावी की न द्यावी, तर मला त्याच्यामध्ये फायद्यापेक्षा तोटे जास्त दिसते. म्हणून फायदा आहे, फायदा त्यात माझा होईल, फायदा फक्त माझा वैयक्तिक माझा फायदा होईल ना दीक्षा ऑनलाईन दिल्यानंतर. पण शिष्याचं काय, तो तर त्या ज्ञानाला मुकल की जे प्रत्यक्ष उपस्थित राहून घ्यायचंय, नाही का. तर त्यामुळे मी ऑनलाईन दीक्षा देत नाही. मी असं तुम्ही करताय म्हणून तुमच्यावर टीका करतोय असं माझं म्हणणं नाही. तुम्ही करताय कारण की तुमचे जे काही विचारधारा असेल किंवा तुम्हाला काय तुमची जी पद्धत असेल ती पद्धतीने तुम्ही करताय, त्याच्या बाबतीत मला काही त्याचं ना मी त्याचं समर्थन करतोय ना त्याचा विरोध करतोय. त्याबाबत मी तटस्थ भूमिका घेतोय, माझी तटस्थ भूमिका.
तुम्ही ऑनलाईन दीक्षा देता किंवा न देता ह्याच्याबाबत मी तटस्थ आहे ना, मला त्याच्याशी काय घेणं देणे ना काय. माझं फक्त एवढं म्हणणं आहे की मी नाही देऊ शकत. आता राहिला विषय, दोन्ही विषय मी आता घेतलेत. पहिला विषय ह्याचा घेतलाय की नाही का, जे काय तुमच्या मनात माझ्याबद्दल रोष वगैरे असेल किंवा काय असेल तर ते मनातनं काढून टाका पूर्णपणे. तुमच्याबद्दल, तुमच्या देऊळगाव राजाचे गुरुवर्य महाराज तुमच्यासाठी बोलते. तुमच्याबद्दल माझ्या मनात कुठलाही रोष नाही, कपट नाही, वैरभाव नाही. उलट तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रेमच आहे. तुमचा उलट मी आदर करतो. तुमचा लई दिवस व्हिडिओ नाही आला तरी मला करमत नाही. मी म्हणतो यांचा लई दिवस व्हिडिओ आला नाही का, कुठं गेली ही. तर असं आहे लक्षात. तुम्हाला माहिती नाही, मी साधारण 4-5 वर्षापूर्वी तुम्हाला कॉल सुद्धा केला होता, परंतु तो कॉल तुम्ही उचलला नव्हता. तुमचा कोणतरी एक सेवेकरी असेल, कोण असेल, त्यांनी तो कॉल उचललेला. मी त्याला सांगितलं, मी त्यावेळेचं सांगतोय, मी त्याला तुमचं त्यावेळेला नवीनच युट्यूब चॅनल होता, त्यावेळेला मी कॉल करून सांगितलं की मुकुंद आंधळे यांना सांगा की तुम्ही जे काम करताय अत्यंत चांगलं काम करताय आणि माझ्या शुभेच्छा आहेत तुमच्या कामाला. मी ही फोन करून दिलेल्या आहेत शुभेच्छा. तुम्हाला मिळल्या न मिळल्या माहिती नाही मला, पण मी कॉल केला होता. तुमचा युट्यूब चॅनल नवीनच होता. मी तुमचं पहिल्यापासून युट्यूबचे चॅनलचे व्हिडिओ बघत होतो. तुमचेच नाही, काशीनाथ बाबांचे सुद्धा युट्यूबचे चॅनलचे मी व्हिडिओ बघतो. सगळ्यांचे सगळे काय गुरु आहेत त्या सगळ्यांचं बघत असतो मी, कोण काय सांगतोय, कोण काय नाही, आणि सगळ्यांचा आदर करतो मी, सगळ्यांचा आदर करतो. कारण की आपण सगळे सनातन धर्मासाठी काम करतोय, सनातन धर्मासाठी काम करतोय. जगदंबेने आपल्याला निवडलेलं हे काम करण्यासाठी. तुम्हाला निवडलं असेल, मला निवडलं असेल, काशीनाथ बाबांना निवडलं असेल, आणखीन जे काय आहेत पुण्यातले आहेत अजून काही काही, हा त्यांचं एक आहे बाबा, ते जास्त सुवर्ण अलंकार धारण करतात त्यांच्या, तरी पण मी त्यांच्या विरुद्ध काय बोलत नाही. मला आनंद होतो त्यांचं सोनं बघून सुद्धा. वा, जगदंबेने किती ऐश्वर्य दिले ह्या भक्तांना. नाही, हे अभिमान आहे ना, अभिमान वाटतो मला त्याला सुद्धा की ऐश्वर्य. देवीने कधी सांगितले का भिकाऱ्यासारख्या राहा? नाही, देवी भिकाऱ्यासारख्या भक्तांना का ठेवी? श्रीमंत देवीच्या भक्ताने श्रीमंत व्हावं. भोग मोक्ष देणारी जगदंबा असते, नाही का. ज्या काही देवता भोग देतात, काही मोक्ष देतात, पण जगदंबा भोग मोक्ष दोन्ही देत असते. म्हणून देवीचे भक्त हे श्रीमंत असावेत, दरिद्री भक्त नसावेत, असं माझं मत आहे. त्यांनी जे श्रीमंत आहेत त्यांनी आणखी श्रीमंत बनावं, आणि सगळ्यांनी श्रीमंत बना, काय प्रॉब्लेम नाही. फक्त एवढे की कोणाची फसगत न होता कामा, कोणाच्या श्रद्धेशी खेळ न होता आपल्याला ह्या गोष्टी पुढे न्यायच्यात की एखाद्याची श्रद्धा भंग नाही पावली पाहिजे, एखाद्याची फसवणूक नाही झाली पाहिजे. आणि मग तुम्ही दक्षिणा घेऊ शकता, दक्षिणा घेतलीच पाहिजे. बिना दक्षिणा घेऊन काय तुमचं सिस्टीम बी चालू शकत नाही. दक्षिणा ही अवश्य घेतली पाहिजे, परंतु फुकट बी नाही केलं पाहिजे. परंतु दक्षिणा अशी पाहिजे की बस आपल्याला सुद्धा अंतरात्मा आपला मानला पाहिजे की आपण आपल्या त्याची दक्षिणा घेतली उचित. तर दक्षिणा घेतली पाहिजे, दक्षिणा घेण्याचा अधिकार आहे, प्रत्येक गुरुला अधिकार आहे. आता काही जण म्हणतात की आम्हाला 1 तोळा मागितला. अरे तो त्याचा अधिकार आहे. एक काय 10 तोळा मागितलं तरी तो गुरु ह्याना त्याने ते मागू शकतो, अधिकार आहे त्याला. माझ्यापाशी जी समजा मंत्र आहे, तो मंत्र देण्याचा मी जर म्हणलं की मला द्यायचाच नाही, त्याच्याशिवाय मला ही गुरुदक्षिणा घेतल्याशिवाय मी ही गोष्ट देणार नाही, तर तो माझा अधिकार आहे ना, माझी वस्तू आहे ती मी सिद्ध केलेलं आहे. असं मी म्हणत नाही, पण सांगतोय, उदाहरण सांगतो. त्यामुळे जे कोण आहेत त्यांनी पैसे मागितले, त्यांनी पैसे मागितले म्हणून ओरडणार आहे. तुम्हाला पटत नाही, तुम्ही तिथं जाऊ नका, तुम्ही तिथं घेऊ नका. निंदा नालस्ती कुणाची करू नका, नाही का. त्यांनी दिलं तर घ्या, त्यांनी नाही दिलं तर तुम्ही विषय सोडून द्या. तुम्हाला नाही परवडत तर दुसरीकडे जा. पण गुरुदीक्षा घेण्याचा अधिकार शास्त्राने अधिकार गुरुला दिलेला आहे. गुरुदक्षिणा गुरु घेऊ शकतो, कुठलाही गुरु घेऊ शकतो. तुम्ही घेऊ शकता, मी घेऊ शकतो, कुणीही घेऊ शकतो, कुठलाही गुरु घेऊ शकतो. गुरुदक्षिणा घेण्याचा अधिकार आहे. आणि त्याची किंमत काय करायची, किती गुरुदक्षिणा मागायची, याला काही क्रायटेरिया नाही. गुरु काही गुरुदक्षिणा मानू शकतो. 1 रुपयात सुद्धा एखादा दीक्षा देऊ शकतो. एखादा 100 रुपये घेऊन दीक्षा देऊ शकाल, एखादा 1000 रुपये घेईल, एखादा 10,000 घेईल, एखादा 1 लाख घेईल, एखादा 1.5 लाख घेईल, 5 लाख रुपये सुद्धा दीक्षेचे घेणारे लोक आहेत. आणि आपण काही त्यांची कधी टिंगल केली नाही किंवा त्यांच्यावर कधी निंदा केली नाही. का निंदा केली नाही? कारण की मला माहिती आहे त्यांचा अधिकार असतो, गुरुचा अधिकार आहे गुरुदक्षिणा ठरवण्याचा. त्यामुळे त्याला काही नाही. आणि तुम्ही सत्सर्विक बुद्धीने ह्या गोष्टी स्वीकारत असता, नाही का. तुम्हाला काय कोण घरी जाऊन हे करत नाही,
बळजबरी की हे करा ते करा. तर ह्या झाला विषय. माझं फक्त एवढं म्हणणं आहे, तुम्ही जर तुमचा काय मतभेद असतील तर इथं या किंवा कॉल करा, ते मिटलं असतं. पण तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून ह्या गोष्टी अशा नाही करायला पाहिजे असेल. त्या गोष्टी फोनवर होऊ शकल्या असत्या, समोरासमोर येऊन इथं येऊन बसून आपण चर्चा केली असती, इथे येऊन बसून बोललो असतो आपण. किंवा तुम्ही मला म्हणला असता तुमच्या तिकडे येतो, मी तुमच्या तिथं आलो असतो. असं नाही की तुम्हाला इकडे बोलावते, तुम्ही म्हणला असता तुमच्या तिकडे येतो, मी तिकडे आलो असतो. परंतु ही जी तुम्ही करताय ह्यानी एक वेगळा मेसेज जातोय समाजामध्ये, वेगळा मेसेज जातोय. तर कृपया असं कधी करू नका. आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या गुरुवार्यांना माझं असं म्हणणं आहे की गुरु पदाचा अनादर होईल असं तुमच्याकडून बी होऊन देऊ नका, आणि इतर गुरूंचा अपमान बी करू नका. नाही पटत त्याचा विषय सोडून द्या, त्याला बाजूला बघू नका त्याच्याकडे. पण निंदा नालस्ती ही करणं काही योग्य नाही. जर माझ्या शिष्यांनी असं काही केलं असेल तर मी त्यांना खडसावून सांगितलेलं ते काय परत असं करणार नाहीत. इतर कोणी केलं असेल तर ते मला माहीत नाही, आणि ऑनलाईन दीक्षा मी देऊ शकत नाही. मी माझे सर्व मुद्दे क्लिअर केलेत. परंतु आता इथनं पुढं तुमच्याकडून असं होणार नाही का, आरोप प्रत्यारोप माझ्याकडून होणार नाहीत, याची तुम्ही काळजी घ्या, मी काळजी घेईन. तुम्ही तुमच्या पद्धतीने उपासना भक्ती मार्ग करा, मी माझ्या पद्धतीने उपासना भक्ती मार्ग करीन, नाही का. तुम्ही तुमचं कार्य चांगल्या पद्धतीने करा, मी माझ्या पद्धतीने जेवढं मला शक्य त्या चांगल्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न करीन. कशासाठी हे वेदावे, कशासाठी वादविवाद एकमेकांना हे करायचं. तुमच्यासारखे आहेत, माझ्यासारखे आहेत म्हणून तरी सनातन धर्माला या लोकांना आधार असतो. ही जी तुमच्यासारखी लोक असतात, माझ्यासारखे असतात, काशीनाथ बाबासारखे असतील, आणखीन काही हे आहेत नाही का, ह्यांनी तर हिंदू धर्म टिकवून ठेवलाय ना. ही लोकांना ज्ञान कोण न मिळणार, देवीची उपासना कोण शिकवणार, नाथ पंथाची उपासना कोण शिकवणार. अजून एक सुनील महाराज म्हणून आहेत नाशिकचे, ते पण मित्र आहेत माझे नाही का. हे सगळे जे लोक आहेत मार्गदर्शन करणारे, नाथपंथी असतील, शाक्त असतील, शैव असतील, गणपतीचे उपासक असतील नाही का, दत्ताचे उपासक असतील, ह्यांच्यामुळे लोक टिकून आहेत हो. त्यांच्यामुळे लोक हिंदू धर्मात टिकल्यात नाही का. फक्त अंधश्रद्धा आणि श्रद्धा ह्याच्यातला फक्त फरक सत्सविवेक बुद्धीने करून शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याला करायचंय ना. आपल्याला कुठला बट्टा लागून द्यायचा, त्याच गोष्टी पाळायच्यात आपल्याला. सगळ्यांनी मिळून करायचं हे काम, मिळून करायचं नाही का. कसं आहे, हा ज्यामुळे आपला हिंदू धर्म मागं राहिलाय सगळ्यात कारण एक. हिंदू धर्म मागं राहायचा कारण लोक कन्वर्ट झाली, हिंदू धर्मातून दुसऱ्या धर्मात गेली. कशामुळे गेली, आपल्यातले जे हे गुरु महंत जे काय संत आहेत हे एकजूट नाही, एकमेकांना हे करतात. असं नाही झालं पाहिजे. तर एक जुटीने आपल्याला हे हिंदू धर्मासाठी काम करायचं, हे लक्षात ठेवा. तुमच्या जर तुम्ही एकजूट झाला सगळी जर, तर एक मोठी शक्ती तयार होणार आहे आणि ती हिंदू धर्मासाठी पोषक असणार आहे. असा विचार आपल्या सगळ्यांनी करणं आवश्यक आहे. सगळ्यांनी मिळून त्या गोष्टी करायच्या, सगळ्यांनी मिळून एक जीवाने करायच्या. हे जे व्हिडिओ माध्यमात मला संदेश द्यायचा. मी दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.